संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर गद्दारी झाली। संपूर्ण महाराष्ट्राने बंडखोर नेत्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडताना पाहिलंय आणि हा महाराष्ट्र साक्षीदार आहे की या गद्दारांनी ठाकरेंची दिवसाढवळ्या साथ सोडली आणि सध्या गद्दार हे बाहेर फिरत आहेत, लपून बसलेले आहेत मित्रांनो। आणि या घडीच्या या सगळ्यात मोठ्या बातमीने म्हणजे या सगळ्या गद्दार आमदारांना, गद्दार खासदारांना पुन्हा उद्धव ठाकरेंची गरज भासते आहे। उद्धव साहेब आम्हाला माफ करा, आमच्याकडून मोठी चूक झाली। गद्दार खासदार पुन्हा ठाकरेच्या हिमतीला दिमतीला मित्रांनो। परंतु शिवसेनेशी गद्दारी आता पडते यांना प्रचंड महागात। सुप्रीम कोर्टात ठाकरेंनी थेट ठोकला दावा। आमदारांसह आता खासदारांवरती सुप्रीम कोर्टात लटकती तलवार, तर ठाकरेंचा सुप्रीम कोर्टाच्या दिशेनं विजयाचा गुलाल मित्रांनो। सविस्तर बातमी जाणून घेऊया। महत्त्वाच्या या बातमीने मात्र महाराष्ट्र राज्याचं राजकारण सध्या खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती घेऊन गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा नवीन प्रमाणे कात टाकते आहे। महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंचा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सामान्य शिवसैनिक कामाला लागले आहेत मित्रांनो। इथपासून सुरू झालेला ठाकरेंचा प्रवास मात्र महाराष्ट्रात आता मित्रांनो हातात घेतलाय तो संजय राऊतांनी। तुडवा ऑपरेशन चालू केले आणि खासदार देखील आता सध्या घाबरले आहेत। खासदारांना सुरक्षा पुरवली जाते मित्रांनो। परंतु महाराष्ट्राचं राजकारण एवढं गचाळ केलं आहे भारतीय जनता पार्टीने आणि घृणास्पद राजकारणाचा पाया घातला आहे तो एकनाथ शिंदेंनी। या सगळ्या राजकीय नेत्यांना मात्र ठाकरे आता पुरून उरत आहेत मित्रांनो। कपिल सिब्बल यांनी आपली भूमिका जाहीर करत महाराष्ट्रामध्ये या गद्दार आणि बंडखोर खासदारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तीव्र अशी लढाई लढवली जाणार आणि याच्यातील खासदार अपात्र होऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश लवकरच निघतील अशी देखील ग्वाही सध्या कपिल सिब्बल यांनी दिली आहे। त्यामुळे खासदारांना आता खूप मोठा धक्का बसला असून आपण मोठी चूक केली आहे का हे सध्या आता जाणवत आहे। सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की ओमराजे निंबाळकर यांची अजूनही आम्ही वाट पाहत आहोत। जर चुकले असाल तुम्हाला मी भाऊ मानतोय। पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आपण, शिवसेनेचे तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, आपण कधीही या। परंतु गद्दारी जर केली तर आपल्याला पुढील निवडणुका महागात पडतील असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर 20 तारखेच्या नंतर आपला निर्णय जाहीर करतील। तोपर्यंत शिंदेंचे 5 खासदार वेटिंगवरती आहेत मित्रांनो। आणि या सगळ्यांमुळेच महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला तगडा झटका बसला आहे। कारण मित्रांनो तसंच आहे, कारण त्याचप्रमाणे आहे, कारण की उद्धव साहेब आम्हाला माफ करा एवढं इतपत म्हणण्याची वेळ या सगळ्या खासदारांवरती लवकरच येणार असून याचे पडसाद लवकरच पडण्यास सुरुवात होईल। ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची मित्रांनो, असं देखील म्हणायला विसरता कामा नये। उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी आज दिल्लीमध्ये संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती। संसदीय पक्षाच्या बैठकीचा जो व्हीप जारी केला होता तो व्हीप सगळ्या लोकसभेतील 9च्या 9 खासदारांना व्हीप जारी केला होता। परंतु 6 बंडखोर खासदार या बैठकीला हजर न झाल्यामुळे त्यांच्यावरती आता थेट अपात्रतेची कारवाई आणि त्यांना 7 दिवसामध्ये नोटीस देण्याचं काम केलं जाणार आहे। 7 दिवसात आपण उत्तर दिलं नाही तर आपल्यावरती अपात्रतेची कारवाई केली जाईल असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे। त्यामुळे ही लढाई पुढच्या 7 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेली असेल आणि या सगळ्या घडामोडींमुळे मित्रांनो एकनाथ शिंदेंना मात्र हा जबर धक्का बसण्याची शक्यता मानली जात आहे। उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार 6च्या 6 खासदार अपात्र होऊ शकतात। सुप्रीम कोर्टाने तसे जर विश्लेषण केलं किंवा योग्यरित्या जर निकाल दिला तर शिंदे सेनेला हा पहिला मोठा झटका बसेल। कारण की 6च्या 6 खासदार वेगळ्या चिन्हावरती निवडून आले आणि वेगळा गट न स्थापन करता थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जर ते प्रवेश करत असतील तर मात्र त्यांना अपात्र घोषित करावं अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केली आहे। उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई या 6 खासदारावरती होऊ शकते आणि 6च्या 6 खासदार अपात्र होऊन महाराष्ट्रात पुन्हा या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणुका देखील घेतल्या जाऊ शकतात। त्यामुळे बंडखोर खासदारांना आता खूप मोठी चपराक बसणार हे आता जवळजवळ निश्चित बनतं आहे। आगामी काळात सुप्रीम कोर्टात ही लढाई कशी होते ते आपण बघणारच आहोत मित्रांनो।
आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.